हॅलो फ्रेंड्स, मैं रोहिणी महाले आपला फ्री मेहंदी क्लासमध्ये तुम्हाला बट्ट्याचं स्वागत करू. तर बेसिक टू ॲडव्हान्स आपल्या अशा या क्लासेस होणार आहेत आणि या क्लासेसमध्ये तुम्हाला सुरुवातपणी मेहंदीना कोण धरा पण इथं ॲडव्हान्सपर्यंत बठ्ठ्या डिझाईन शिकवणार आहोत. आणि आज आपल्या पहिला क्लास होती वर्षी आज मी तुम्हाला मेहंदीना कोण धरायला लाईन्स काढायला आणि अजून इतर डिझाईन्स मी तुम्हाला आता शिकवणार आहोत. तर चला आपण आता आपल्या क्लासेसला सुरुवात करू. क्लास डे 1 आपला आज ना मेहंदीना क्लास डे 1 व तर सर्वात पहिले आपण आता मेहंदीना कोण कशा धराना ते देखूया. पेन्सिल धरी, पेन्सिल कशी धरी या 2 बोटाशिवाय आणि खालना बोट सोपटला ह्या 3 बोटाशिवाय मी पेन्सिल धरेलो, बरोबर ना. तर मेहंदीना कोण कशा धराना आता हे देखा, व्यवस्थित लक्ष द्या. मेहंदीना कोण मै ह्या 2 बोटाशिवाय धरा आणि खालना बोट सोपटला दिदा, व्यवस्थित देखा. ह्या 2 बोटाशिवाय मेहंदीना कोण धरा आणि बोट सपोर्टला दिदा खालना, म्हणजे 3 बोटाशिवाय मेहंदीना कोण मै धरेल व. तर व्यवस्थित लक्ष द्या की अटं काय बदल करा ना. ही जी लाईन दिशी राहणे मला तिसरा बोटने लाईन तर हाई लाईन पणीच मै मेहंदीना कोण ठेईल आणि तटलीच मेहंदीना कोण ठेईस ना मै अंगठा करी अंगठा करी कोणवर जरा प्रेशर देईल. कोणवर प्रेशर दिदा म्हणजे कोण म्हणे मेहंदी बाहेर पडम. देखा व्यवस्थित जशा तुम्ही पेन पेन्सिल धरतास तशीच पद्धत व फक्त थोडासा काय बदल व की अंगठा करी आपल्याला कोणवर जरा प्रेशर देवाना व आणि खालना बोटवर मेहंदीना कोण म्हणजे ती लाईन्सवर ठेवाना व सपोर्टला. हे देखा हातवर मी तुम्हाला एक लाईन्स काढू जशी मी कोणवर प्रेशर दी राहण्या तशी कोण म्हणे मेहंदी बाहेर पड राहणे. देखा व्यवस्थित एवढं तर तुम्हाला आतापर्यंत समज मी लागावा की कशी आपली मेहंदीना कोण धरू शकतं. नाही समजणावा तर दुसरी टेक्निक दाखवू. तर देखा आहे दुसरी टेक्निक व की करंगळीने बाजूनं तो बोटना ती लाईन्स देखनस हे लाईन्सवर मी आता मेहंदीना कोण ठेईल आणि ह्यावरनं 2 बोटा देखू शकतास की कशी मान पद्धत धराने खालना बोटा आणि वरना बोटा व्यवस्थित आणि अंगठा करी. आता मी कोणवर प्रेशर देईल तर तशी कोण म्हणे मेहंदी बाहेर पडीन. व्यवस्थित लक्ष द्या. तुम्ही बी अशी पद्धत ट्राय कर जा. जर तुम्हाला अशी पद्धत नाही जमवई तर जशी तुम्हाला हात मेहंदीना कोण धरता येईल आणि जशी तुम्हाला डिझाईन लाईन्स काढताना योग्य वाटवा तर तशीच तुम्ही पद्धत राहू द्या, काहीच हरकत नाही. आता व्यवस्थित लक्ष द्या. सर्वात पहिले आपण स्ट्रेट लाईन काढणार आहे. स्ट्रेट लाईन कशी काढानी तर पेपरला कोण टच कराना आणि टच करानंतर कोण म्हणे मेहंदी बाहेर होऊन तर हरकासा कोण जरासा वर उचली लेवाना आणि सरळ लाईन काढानी आणि लाईन काढानंतर परत कोण टच करी देवाना पेपरला. आता काय जण काय चूक करता की मेहंदीना कोण पेपरला अगदी घाशीसनी काढती. म्हणजे देखा मी तुम्हाला काढू कशा काढते ती देखा. मेहंदीना कोण टोक पेपरला अगदी घासीसनी किंवा हातवर काढते तर स्किनवर अगदी दाबीसनी तो टोकवाई काढते. ते त्यामुळे मेहंदी मग फिनिशिंग येत नाही. आता तुम्ही देखू शकता की कोणती लाईन्स चांगली वाटी राहिली, पहिलीवाली की दुसरीवाली, कोणती लाईन्स चांगली कोणती मग क्लॅरिटी व देखा व्यवस्थित. पहिलीवाली मग क्लॅरिटी दिशी राहिली ना तर दुसरी लाईन्स देखूया. टच, पुश आणि स्ट्रेट लाईन अशी लाईन्स काढानी व हलका समय कोण जरासं उचलेलं, बरोबर. आता जर तुम्हाला लाईन्स काढताना अशा सरळ लाईन्स नाही येवात तुमल्या म्हणजे वाकड्या तिकड्या लाईन्स जाव्यात तर काय करणार तर व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला पहिले बी सांगेल व्हिडिओ मग की पेन्सिल खोलबर पट्टी सोबत लिहिणीबत जा. हाय मानी पोरी अशी पेन्सिल व तर त्याची पेन्सिलने काय हालत करीत आहे तुम्ही देखू शकतास. तर असं तर पेन्सिलवाई लाईन्स सोडी लिहा. अशा 3-4 लाईन्स माझ्या होडी लिहू. तुम्ही बी अशी लाईन्स होडीले जा आणि ह्या लाईन्सवरच तुम्ही प्रॅक्टिस कर जा. म्हणजे तुम्ही जशी कोण धरीसनी लाईन्स सरळ लाईन्स काढायची सवय होईल ना तर तशा नंतर तुम्हाला त्या आपोआप कोरा कागदवर तुम्हाला त्या लाईन्स तुम्हाला सरळ काढता येतील. तर देखा मी आता कशी मी कोणवाय लाईन्सवर लाईन्स काढू देखा व्यवस्थित. टच, पुश आणि स्ट्रेट लाईन काढाना. हळूहळू काढाना. लाईन्स काढताना अजिबात घाई करा नाही. टच, पुश आणि व्यवस्थित सरळ लाईन. अजिबात आपल्या लक्ष हंगत जावायला नको, कारण की मेहंदी काढताना पूर्ण फोकस आपल्या कामावर पाहिजे. आपली काय कोणते डिझाईन काढ राहणं किंवा लाईन्स काढ राहणं. आता देखा
लाईन्स मग गॅप राह गया तर गॅप राह गया तर काय कराना अटं लाईन्स तुटी जायला तर सुरुवातपणी तटलीच लाईन लेवानी आणि जट गॅप राहिलं तटपर्यंत ती लाईन्स लयाने अशी कराने व डायरेक्टमध्ये अशा जर कठे तुम्ही लाईन्स अशा डॉट लाईन्स दिदा तर ती व्यवस्थित दिसत नाही, ती खरबडीत नशा डॉटसारखा दिसम ते अशी तशा कराना नाही. आता व्हर्टिकल्स लाईन्स काढूया. मग ज्या ज्या नावा सांगितल्या त्या नावा तुम्ही लिखिले आहे एखादी वहीवर. तर देखा आता मग लाईन्स काढताना कोणना आणि लाईन्स केवढा गॅप सोडेल बरोबर तशाच तुम्ही थोडासा कोण जरासा वर उचलीसनी लाईन काढानी व लाईन्स काढताना ह्या 2 लाईन्स काढण्यात त्यांना दोन्ही सामानात अंतर देखू शकतस की केवढा अंतर व दुसरी लाईन्स तिसरी लाईन्स तशीच टच कराना पुश कराना आणि सरळ लाईन काढानी देखा अशा. तर तुम्ही या लाईन्स का एखादा बॉक्स व्हा तर बॉक्स आखिले जाण तो बॉक्स मग या लाईन्स काढजा देखा हळूहळू लाईन काढजा. अजिबात लाईन काढताना घाई कराने नाही व हळूहळू मग तुम्ही देखील राहण्यास की मग कशी लाईन्स काढी राहण्या अजिबात घाई नाही कर राहण्या. तर तुम्हाला वाटतं मग एक बॉक्स काढी काढू त्या बॉक्स मग तुम्ही लाईन्स काढजा तशी प्रॅक्टिस करजा बॉक्स मग काढाने. तर देखा बॉक्स काढू मग अठं तर देखा अठं लाईन्स तुटे जायला लाईन्स तुटणी तर मग परत ती लाईन्सवरच लाईन्स काढण्या आणि तुम्ही माझ्यासोबतच प्रॅक्टिस करा. म्हणजे कशा तुम्ही जर काही चुका करशा तर त्या चुका व्हिडिओमध्ये किसण्याबरोबर तुम्हाला त्या चुका सुधारता येतील. ते वर्षी व्हिडिओमध्ये की देखील प्रॅक्टिस करजा. एक धाव नाही होणी तर दुसरी धाव परत करजा. आता ह्यामध्ये काढी राहण्या ह्यावत स्लँटिंग लाईन्स याला स्लँटिंग लाईन्स सांगता म्हणजे क्रॉस लाईन्स. तर क्रॉस लाईन्स बी देखू शकतास. हळूहळू काढाना टच कराना कोणवर प्रेशर देवाना आणि हळूहळू लाईन्स काढानी व तर घाई गडबड कराना नाही अगदी हळूहळू काढाना. आणि तुम्ही सुरुवात ते वर्षी तुम्ही सुरुवातला तर स्पीड कमीच ठेवजा कारण की आपल्याला सुरुवातला स्पीड ना नाही तर सर्वात महत्त्वानं काय व फिनिशिंगकडं आपल्याला लक्ष देवाना व कारण की मेहंदीमध्ये सर्वात जास्त फिनिशिंग व स्पीड ती आपली जशी जशी प्रॅक्टिस करू त्याप्रमाणे स्पीड येत जा. तर तुम्हाला आता एक दुसरा बॉक्स काढीस नि मग ते मग झिगझॅग चेक काढणार हो. ह्या बॉक्स तुम्ही पूर्ण करले जा आणि ह्या बॉक्स समज सांगण्याप्रमाणे या लाईन्स काढले जा आडव्या लाईन आणि उभ्या लाईन जशी की मी या स्लँटिंग लाईन्स काढण्या त्याप्रमाणे. आता टबी लाईन तुटी गई तर टबी मी लाईन्सवर लाईन्स दे देईल आणि बॉक्स काढीस नाही बॉक्स मज मी झिगझॅग चेक काढणार हो. तुम्ही पेन किंवा पेन्सिलवर पहिलेच बॉक्स करील्या एखादी चित्रकलानी जाड पानी वही तर ती वही करील्या आणि ती वही मग तुम्ही सुरुवातला या आडव्या लाईन उभ्या लाईन क्रॉस लाईन झिगझॅग चेक अशा बॉक्स मग काढजा. या देखू शकता अशा डब्ल्यू काढाना झिगझॅग लाईन कशी काढानी तर डब्ल्यू बट्यासाला काढता ये तशाच डब्ल्यू काढीने क्रिएट कराना व अशाप्रमाणे लाईन्स व्यवस्थित लक्ष द्या देखा म्हणजे तुम्हाला समजेन की कशा झिगझॅग चेक काढावं. तर ह्या झिगझॅग चेक आपल्याला सर्वात जास्त कुठं उपयोगी पडं की आपण जो ब्रायडल डिझाईन काढूस तर ब्रायडल डिझाईन म्हणा ज्या चेक्स राहतात त्या चेक्स भरा मग डिझाईन सर्वात जास्त उपयोगी पडं. किंवा अरेबिक डिझाईन काढू अरेबिक डिझाईनमध्ये हा चेकना भरपूर उपयोगी व. तर देखू शकतास हळूहळू काढाना व अजिबात घाई करानी नाही समजना. तर तुम्हाला अशा सरळ लाईन काढता यावं आणि झिगझॅग चेक सरळ जमा नाही वा तर काय कराना अशी सरळ लाईन काढी लेवानी हलकीशी लाईन काढानी व तुम्हाला म्हणजे लक्षात येईल त्यांनी करता आणि ती लाईनवरच हा चेक क्रिएट कराना झिगझॅग अशा झिगझॅग व्यवस्थित काढाना घाई करा नाही. आणि कोण म्हणे भरपूर जास्त मेहंदी बी काढा नाही तर एक ठिकाणी भरपूर जास्त होईल आणि एक ठिकाणी हलकी होईल अशा करा नाही समान मेहंदी काढानी व. आणि बट्या सलामानी एकच रिक्वेस्ट राहील की तुम्ही तुम्हाला बहीण भाऊ किंवा कोणी नातेवाईक व्हात मित्र मैत्रिणी किंवा तुम्हाला एखादा ग्रुप व्हा तो ग्रुपमा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की अशा एखादा कोणीतरी व्हा की खरंच त्याला व्हिडिओ उपयोगी पडेल त्याला काहीतरी नवीन दिशा मिळेल की खरंच आपी बी मेहंदी काढीन हे आपल्या करिअरमा काहीतरी वेगळा करू शकजम. तर प्लीज व्हिडिओ शेअर कर जा की कोणातरी उपयोगी पडेल तेसना बी काहीतरी चांगलाच होईल भलाच होईल कोणातरी चांगला कराना विचार मग तुम्ही हा व्हिडिओ शेअर कर जा.
आणि हा क्लास तुम्हाला थोडा बी यूजफुल वाटवा तर लाईक कर जा आणि कमेंट बी कर जा की कशा वाटी राहणार तुम्हाला क्लास. तर आता ह्या बॉक्स मी भरत नाही, ह्या बॉक्स तुम्हीच भरले जा. ठीक आहे. आता तुम्हाला एक चेक्स काढी दाखवू मी. बॉक्स काढी लिहून बॉक्स मग एक चेक्स काढी दाखवू. तर 1 मिनटं व्यवस्थित दिशेने राहणार. मी पेपर सरकाई लिहू. तर काय करा ना, तिरक्या लाईन काढण्यावर देखू शकतास व्यवस्थित लाईन व्यवस्थित लाईन्समधून असा अंतर ठेवानावं आणि प्रत्येक लाईन्स मग फरक सारखाच पाहिजे. म्हणजे जास्त एखादी लाईन्स जास्त लांब बी नको किंवा दुसरी लाईन जास्त जवळ बी नको. व्यवस्थित अंतर ठेसनी तुम्हाला या लाईन्स काढी लेवाण्यावर. जशा की देखा आता हे लाईन्स काढी, या प्रत्येक लाईन्स तुम्ही देखू शकता सारख्या लाईन इक्वल लाईन राहण्यात बरोबर. अशाच लाईन काढण्यात तुम्ही बी. आणि लाईन्स कशा काढण्यात, टच कराना कोणवर जरा सांगता करे प्रेशर देवाना आणि लाईन्स काढण्यात. देखा आता आठम टच करा, कोणवर जरासा प्रेशर देता नाही लाईन्स काढी. तर देखा व्यवस्थित टच, कोणवर प्रेशर आणि हे लाईन्स काढी. समजना. प्रॅक्टिस कर जा. प्रॅक्टिस करताना तुम्हाला ती बरोबर जमीन. तर अठ काय करा ना, देखा हा कॉर्नर ही लाईन्सला ही दुसरी लाईन्सला जोडानावं. देखा व्यवस्थित लाईन्समध्ये मग टच करा, पुश करा, हलकेसा जरासा वर उचलीसनी अट लेसनी टच करी दिदा. अट आता देखा टच करा, पुश करा आणि हलकासा जरासा वर उचलीसनी ते दुसऱ्या लाईन्सवर जायसनी अट टच करी दिदा. देखा बॉक्स तयार होई गया. आता सगळा बॉक्स एकसारखा जेवायला पाहिजे. एखादा बॉक्स जास्त मोठा बी नको लाईन्स म्हणा आणि दुसरा जास्त धाकला बी नको, सारखा यायला पाहिजे. आता लाईन्स काढता डिझाईन्स काढताना बोलायला नको, पण मग बोली राहण्यात त्या वर्षी थोड्याशा लाईन्स म्हणा अंगतंग वही राहण्यात. पण ठीक आहे, तुम्हाला समजी राहणार तेच महत्त्वानं. व लाईन्स काढताना स्पीड करा नाही व अजिबात. जर तुम्ही लाईन्स काढताना म्हणजे पटकन अशी एखादी लाईन्स काढी तर ती लाईन तुम्ही वाकडी बी होऊ शकं. ते वर्षी हळूहळू काढणं देखू शकवास तुम्ही की मग अजिबात घाई गडबड नाही कर राहण्या. हळूहळू लाईन्स काढी राहण्या. तुम्ही बी अशाच प्रकारे लाईन्स काढण्यावत. समजणे आहे डिझाईन. आता काय करावं, ह्या बॉक्ससमोर आपल्याला डॉट ठेवानावं. आहे देखा प्रत्येक बॉक्ससमोर अशा डॉट ठेवलेवानावत. डॉट बी ठेवताना काढताना अगदी स्पीड हळूहळू पाहिजे. सुरुवात तुम्ही मेहंदी शिकी राहण्यास ते वर्षी हळूहळू काढाना. पण मग व्हिडिओला जरा स्पीड देणं, कारण की व्हिडिओ मोठा व्हा आणि जास्त व्हिडिओ मोठा व्हाय ना का मग तुम्हाला देखायला कटा येईन. ते वर्षी जास्त मग व्हिडिओ मोठा करत नाही, ते वर्षी स्पीड देणं. आता डॉट काढताना काय जण काय चूक करता, अशा गोल काढी येतील आणि मग अशा कशा बी भरी देतील नाव डॉट. तर अशी चुकीनी पद्धत व अशा डॉट काढाना नाही व. आता व्यवस्थित डॉट कशा काढाना ती सांगू. तर व्यवस्थित लक्ष द्या. सर्वात पहिले मेहंदीना कोण पुढला टोक तो क्लीन कर लेवाना आणि पेपरवर हलकासा कोण जरासा टच करीसनी हाऊ अंगठा म्हणा. हाऊ देखा अंगठा, हाऊ अंगठा करे मग कोणवर प्रेशर दिल. जशी जशी मग अंगठा करी कोणवर प्रेशर दी राहणं तशा तशा कोण म्हणे मेहंदी बाहेर पड राहणे. आणि जेवढा मग प्रेशर दिल तेवढा तो मोठा डॉट होत जाय राहणार. मला जेवढा मोठा पाहिजे तेवढा मोठा मग डॉट हाऊ करू शकू प्रेशर दिसणे. देखा अशा जशी जशी प्रेशर देईल तशा धाकला मोठा डॉट तयार होता. आहे देखा अजून एक कर्द काढू अशा. समजना. परत एक धाडा अंगठा करी कोणवर प्रेशर दिदा की डॉट तयार व्हायचा. आता दुसरी काय चूक करता की अशा कशा बी प्रेशर देतील पण पटकन वर कोण उचली येतील. त्यांना काय होत की ती मेहंदीना टोक तो वर ही लागन ती अजिबात व्यवस्थित दिसन येत. हे चुकीनी पद्धत व अशा कराना नाही, यात चुकी नव्हत. चला तर मग आता या बॉक्ससमोर मी डॉट काढी लिहू. देखा अशा प्रत्येक बॉक्ससमोर अशा डॉट काढी लिवाना. तो देखा हो अंगठा करी मी कोणवर प्रेशर दिदा की कोण म्हणे मेहंदी बाहेर पड आणि जरासा अंगठा उचला की तटा स्टॉप. देखा प्रेशर दिदा डॉट क्लिअर व्हायना की अंगठा उचली लिवाना. प्रेशर दिदा अंगठा उचली लिवाना की स्टॉप व्हायचा. प्रेशर दिदा अंगठा उचला की स्टॉप. अशाप्रमाणे. तर तुम्हाला डॉट कशा काढणं व्यवस्थित समजी घ्यावा. तर आता आपली बॉर्डर डिझाईन देखूया. तर बॉर्डर डिझाईन कशी काढणं, लाईन्स काढी लेवाण्यावत 4 लाईन कंपल्सरी काढण्यावत. लाईन्स आतापर्यंत तुम्हाला समज येईल लागावा कशा काढाना. लाईन्स तुम्ही देखू शकतास की
मै लाईन्स आणि कोणना टोक कशा गॅप दे राहणार तुम्हाला कदाचित ती सावली दिसो होई. हे देखा केवढा किंचित गॅप ठेवणार. जास्त वर बी लाईन्स काढताना मेहंदीनं कोण जास्त वर उचलाना नाही व किंचित वर हलकासा वर उचलाना व आणि मग जर त्या 2 लाईन व त्या 2 लाईन्सला मग आता बोल्ड करेल म्हणजे ती आपली काय होईनी बोल्ड लाईन होईनी. देखा हळूहळू लाईन्स बोल्ड करानी अजिबात घाई गडबड करानी नाही. स्टॉपने तुम्ही लाईन्स बोल्ड करत जायचं सुरुवात होते वर्षी. अजून एक धडा करीदा काढू तुम्हाला बोल्ड लाईन. देखा लाईन काढी लाईन्स कशी कोणला पेपरला टच कराना हलकासं कोण वर उचलीस नाही स्ट्रेट लाईन काढानी. प्रॅक्टिस कर जा. प्रॅक्टिसनेच कोणी बी परफेक्ट व्हा. त्या वर्षी प्रॅक्टिस सर्वात महत्त्वानी व तर भरपूर प्रॅक्टिस कर जा. या 4 लाईन्स काढानंतर मजारने 2 लाईन्स होत. या 2 लाईन्सला मै आता बोल्ड करेल. बोल्ड करताना बी लक्ष देवा ना की आपली मेहंदी ती लाईन्सनी बाहेर जावायला नको. जर बाहेर गई मेहंदी तर आपली ती डिझाईन खराब होऊ शकम. त्या वर्षी हळूहळू बोल्ड कराना व समज ना. तर आपली बोल्ड लाईन अडत तयार होई गई. तर आता आपण देखणार व्हायचं हम्स स्कॅलप्स किंवा स्मॉल सर्कल अशा तिन्ही नावं होते ना. त्या कशावर देखा एन काढजं ना एन सारखाच काढा ना मग पण त्या अगदी लहान पाहिजे. छोट्या एन काढी लेवाना वत. आता हम्स काढताना लक्षात काय ठेवा ना लाईन्स काढी ती लाईन्स आपी पेपरला जर असं वर उचलीस नाही लाईन्स काढेल बरोबर. तर हम्स काढताना पेपरला कोण टच करीस नाही हम्स काढाना वर उचलीसनी कोण जरासा वर उचलीसनी नाही. तर हम्स काढताना पेपरला किंवा हातवर काढशा तर स्किनला टच करीसनी हम्स काढानावत. अगदी हळूहळू व्यवस्थित काढाना. हम्स जास्त म्हणजे एखादा हम्स वर किंवा अशा धाकला मोठा अशा व्हायला नको. एकसारखा लाईन्स मग यायला पाहिजे. तर देखू शकतास तुम्ही आता व्यवस्थित मी कशी काढ राहणे होती. तुम्ही बी माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. मी परत सांग राहणे कारण की तुम्ही बी प्रॅक्टिस कर जा त्या वर्षी. आता या हम्स काढानंतर आपली अजून हम्स काढणार व्हायचं. हे देखा हम्सवरच हम्स काढूया दुसरा. स्पीड कमी ठेवानी आणि हळूहळू काढाना आणि छोटा काढाना. जास्त मोठा हम्स काढाना नाही होत. अगदी बारीक देखा अशा तुम्ही बी सोबत काढा. थोडासा हम्स काढात की परत स्टॉप करा ना. अजून हम्स काढा की स्टॉप करा ना थोडा समज ना. तर आता काय करा ना तर लक्ष द्या व्यवस्थित की आता मी काय करील डॉट मी काढेलीन. हो डॉट काढानंतर डॉटला हळूस जरासा वर हलकासा सरकायलीन आणि डॉटला हलकासा सरकावानंतर बाजूला अजून छोट्या डॉट देतीन. डॉट तुम्हाला समज में येईल लागावा की कशा डॉट काढानावत. तर दुसरी बाजूला सेम तशाच डॉट काढी लेवाना म्हणजे आपली हे एक प्रकारने बॉर्डर डिझाईन तयार होईल. व्यवस्थित काढजा. आणि तुम्हाला अजून बी मेहंदीनं कोण धरायला काही प्रॉब्लेम येवा किंवा नाही जमवा मेहंदीनं कोण धरायला तर तुम्ही तशी कमेंट करा मला. मग अजून दुसरा दिवस ना व्हिडिओ मग तुम्हाला अजून व्यवस्थित मेहंदीनं कोण धराना दुसरी पद्धत आणि सोपी पद्धत अजून जेवढी सोपी पद्धत मला सांगता येईल तेवढी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगायला समजाडायला प्रयत्न करीन. तर मग आता एक लाईन काढली राहिन्याव देखा लाईन तुटी गई. आता मी काय करीन परत ती लाईन्सवरीच दुसरी लाईन काढीन. तर मग जरा जशी लाईन जोडाव नाही. हे देखा वाटणं आपली लाईन तुटेल होती अशी. अजून एक लाईन काढी लेवाना. एखादी डिझाईन जर तुम्हाला नाही समजवे तसे बी कमेंट कर जा. आणि आता मजारने वरनी लाईन म्हणजे आपली जर हम्स काढ्यात तर हम्सना लाईन्सनी जी मजारनी लाईन ती लाईनला बोल्ड कराना म्हणजे ती डिझाईनला एक नवीन लुक ये. तर प्रत्येक डिझाईननी तुम्ही 20 टाईम प्रॅक्टिस कर जा. जास्त नाही फक्त 20 टाईम. आता आपण हम्सनी दुसरी डिझाईन देखूया. लाईन्स काढी लेवानी आणि लाईन्स अजून दुसरी लाईन्स हम्स काढी लेऊ आपण आता.
हम्स काढी राहणे मेट देखा व्यवस्थित. हम्स काढताना जास्त घाई गडबड कराना नाही, अगदी हळूहळू काढाना. जसं की हे देखा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्टॉप. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 स्टॉप. अशा म्हणजे आता मला जास्तपर्यंत काढण्या, तुम्ही 1 2 3 5 6 7पर्यंत स्टॉप करा तरी चालेल, किंवा 2 3 4पर्यंत बी स्टॉप करा तरी चालेल. अशा स्टॉपने तुम्ही हम्स काढत जा, म्हणजे एकसारखं हम्स येतील त्या. तर आता काय करा ना, देखा डॉट काढली ठेवा व आणि आपली आता हे पहिली बॉर्डर लाईन मग आपली देखील की कशा आपली ड्रॉप तयार करेल. सेम तीच पद्धत वाय डॉट देवाना, त्याला हलकासा जरा कोनवर प्रेशर कमी करा ना, म्हणजे नाही जरी प्रेशर दिला तरी चालेल, फक्त हलकासा खाल सरकाई लेवाना. नाही देखा डॉट दिला, डॉट देवानंतर मग त्याला हलकासा खाल सरकाई लिहिणं की एक ड्रॉपने डिझाईन क्रिएट होईल. डॉट देवाना आणि हलकासा खाल थोडासा प्रेशर दे खाल सरकाई लेवाना. हे देखा एक नवीन डिझाईन क्रिएट होईन. आता आजूबाजूला डॉट दी देवाना. हो व्यवस्थित दोन्ही बाजूला तुम्ही सारखाच डॉट द्यायचा, म्हणजे अंगणी बाजूला जर 3 4 डॉट देईल वा तर दुसरी बाजूला बी 4च डॉट द्यायचा. अंग मी 4 डॉट देईन, आता अंग बी 4 डॉट देईन, म्हणजे आपली डिझाईन इक्वल होईल आणि मस्त दिसेल. आणि हाई लाईन हाई लाईनला मी आता बोल्ड करतीन. आणि खाल अजून एक लाईन्स काढीन. आता डॉटनीच मग अजून एक डिझाईन क्रिएट करीन. 3 लाईन्स काढणार मग जर असं हे लाईन्स मग आता थोडासा जास्त गॅप देईन मग, कारण की लाईन्सवरच डॉट काढानं. हे देखा हो आता डॉट काढा, थोडासा गॅप जरा जास्त देईन आणि थोडासा एक डॉट ॲडजस्ट होईल तर मग तो गॅप मग एवढा मग गॅप दी राहण्या, आणि एवढ्याच गॅपना अंतरवर मग ह्या डॉट दी देणार. आज ना क्लासना आपला पहिला दिवस मेहंदी ना, आणि व्हिडिओ जरा जास्त मोठा होईल. व्हिडिओ जरा मोठा पण युजफुल तुम्हाला भरपूर काम ना व्हिडिओ. आता देखा आणि मग जरना गॅप तो गॅप मग खालनी लाईन मग या थोडंसं कमी साईजना डॉट देईन. जर तुम्हाला असं वाटतं की हाय फ्री मेहंदी क्लास तर याने काही किंमत नाही किंवा याला काही महत्त्व नाही, तर हाय चुकी कारण की हाईच ट्रेनिंग जर तुम्ही बाहेर लिवायला गॅस तर हाईच ट्रेनिंग नाही करता, तुम्हाला भरपूर पैसा देणार पडतील, भरपूर पैसा दिसनी तुम्हाला हाय ट्रेनिंग लेणार पडेल. सेम अशीच पद्धत अशाच प्रकारे या अशा क्लासेस लेता. आणि हा क्लासला फ्री क्लास अजिबात समजताच नको, कारण की तुम्हाला किमती वेळ तुम्ही ह्या क्लासला दी राहणार, आणि वेळेपेक्षा जास्त किमती ना काहीच नाही आणि आता नाही शिकणार तर कवच नाही शिकू शकाल. तर चला आता आपण दुसरी डिझाईन देखूया. आता स्पायरल मी तुम्हाला काढी दाखवू. देखा स्पायरल काढताना बी आपली जशी लाईन्स काढी ज्या पण म्हणजे मेहंदीनं कोण जरासा टोक वर उचलीस नाही, त्याचप्रमाणे हलकासा जरासा वर कोण उचलाना आणि हे स्पायरल काढाना. स्पायरल किंवा याला राऊंड सर्कल बी सांगता तुम्ही, राऊंड सर्कल बी याला सांगू शकता. मग जर एक डॉट दिदा तर हा देखा अजून एक दुसरा मी तुम्हाला राऊंड सर्कल काढू. जरासा पेपरला टच कराना, हलकासा वर उचलीस नी गोल गोल अशा राऊंड करत जावाना. लाईन्सला लाईन्स अजिबात टच व्हायला नको, यानी काळजी लेवानी. आणि मजा राऊंड करीस नी राऊंड सर्कल काढलेवाना. हा देखा दुसरा अजून काढाना. 1 2 3 3.5 समज ना. अशा राऊंड सर्कल काढाय ना, तर आपण सर्कलवरच एखादी बॉर्डर डिझाईन क्रिएट करूया. तर सर्वात पहिले लाईन्स काढी लेवानी, कोणला व्यवस्थित क्लीन कराना. आता कोण क्लीन करताना काय कराना
नखात या नखावाई कोणला अजिबात क्लीन करा नाही. जर तुम्ही ह्या नखा कोणना टोकला लावा तर तो कोणना टोक पूर्णपणे बाद होईल, खराब होईल तो टोक. जर तो टोक खराब होईल ना तर तुम्ही मेहंदीनी डिझाईन अजिबात व्यवस्थित यावं नाही. कशा कोण क्लीन करा ना आपल्या ह्या बोटावर, ते बोटाने स्किनवर आपल्याला व्यवस्थित हलका हातीवाय या कोणना टोक क्लीन करा ना. हे देखा अशा, हे देखा तुम्ही अशाप्रमाणे बी करू शकतास. तर चला आता लाईन्स काढी लिहूया. हलकासा थोडं लाईन्स परत तुटी राहिनी, काय हरकत नाही. देखा हे लाईन्स काढी आणि तेवढे आता मी हम्स काढी लिन. 1 2 3 4 5 इक्वल हम्स येवायला पाहिजे तेवढे असे नंबर काउंट कर जा. देखा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा. आता मी जरा शॉर्ट स्पीड दिली नाही कारण की भरपूर व्हिडिओ मोठा वेळ आहे ना. ठीक आहे. आता हे देखा आता काय करा ना तर राऊंड सर्कल काढा ना. हळूहळू काढा ना. लाईन्सला लाईन्स म्हणजे राऊंड सर्कल काढताना टच व्हायला नको. देखा 1 2 3.5 1 2 3.5 1 2 3.5 1 2 3.5. आता आठव काही जण काय चूक करता की राऊंड सर्कल काढताना हे देखा मी तुम्हाला अटेदा काढू काय चूक करतील, उलटा अशा काढतील. अशा कशा बी अशा कशा बी काढतील अशा उलटे. तो पूर्ण लाईन्सला बी लाईन्स मिक्स करी देतील आणि अजिबात व्यवस्थित काढावं नाही. ते वर्षी अशा खाली लेवाना आणि हळूहळू काढाना वाटलेस तर आणि व्यवस्थित काढाना व अजिबात लाईन्स मग लाईन मिक्स व्हायला नको. नाही राऊंड सर्कल समजणं तुम्हाला. तर दुसरा प्रकारना राऊंड सर्कल कशा राहा जशा की आपण पहिला राऊंड सर्कल काढा डॉटवाला. तर तो डॉटवाला आपण राऊंड सर्कल देखूया. लाईन्स काढी, लाईन्स काढानंतर हम्स काढी लिहू. हम्सला मी जरा स्पीड दी देऊ. तुम्ही हळूहळू काढजा, व्यवस्थित काढजा. आणि राऊंड सर्कल 1 2 3.5 डॉट दी दिदा. 1 2 3.5 डॉट 1 2 3.5 असे तुम्ही बी काउंट कर जा. आणि काउंट करता करताच तुम्ही अशी राऊंड सर्कलनी डिझाईन क्रिएट कर जा. पॉईंट जर तुम्हाला डायरेक्ट राऊंड सर्कल काढताना पॉईंट नाही देता येवा तर जशा मी पहिला ह्या राऊंड सर्कल काढेलच तशाच राऊंड सर्कल काढले जा आणि मजार डॉट ठेई दे जा. तसेच ह्या डिझाईन क्रिएट होई जाईल सेम. समज ना. 1 2 3.5. तर तुम्हाला हा क्लास समजी राहना. जर क्लास आवडी राहना तर तशी कमेंट कर जा की तुम्ही मेहंदी काढायला प्रॅक्टिस कर राहनास, क्लास तुम्हाला समजी राहना तर कमेंट कर जा. ठीक आहे. तर चला एवढाच आपला क्लास होता आज ना. तर आज ना क्लासनं तुम्हाला काय काय समजणार काय नाही समजणार कमेंट कर जा. आणि प्रत्येक डिझाईननी 20 टाईम प्रॅक्टिस कर जा. प्रत्येक डिझाईननी डबल एक धडा नाही येऊन तर दुसऱ्यांदा येईल, दुसऱ्यांदा नाही येऊन तर तिसऱ्यांदा येईल. तर प्रॅक्टिस कर जा. तर मी तुम्हाला ह्या बटा बॉक्स भरी द काढू मी सांगेल होत्या नाही भराव पण ठीक आहे भरी लिहू. तर देखू शकतास या तिरक्या लाईन आणि ह्या झिगझॅग चेकनं या बॉक्सात या दोन्ही बॉक्स मी भरी लिहू. आणि आज ना पहिला दिवस मेहंदीना आणि आपी या काही डिझाईन शिकणार. तर आज ना व्हिडिओ तुम्हाला कशा वाटणार नक्की कमेंट कर जा. आणि एखादी गोष्ट नाही समजली वे किंवा काढताना ती गोष्ट नाही तुम्हाला जमवाई तशी बी कमेंट कर जा. तुम्हाला दुसरा दिवसला अजून व्यवस्थित डिटेल मग ज्या ज्या गोष्टी काढताना प्रॉब्लेम्स येवे त्या बट्ट्या गोष्टी मी अजून व्यवस्थित तुम्हाला समजाडीन.